नमस्कार, मी कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला, आज मी तुम्हाला झटपट असं पेपर कटिंग करून दाखवणार आहे आणि आर्महोलचा शेप कसा घ्यायचा, आर्महोलचं माप कसं घ्यायचं खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. आज फक्त मी तुम्हाला आर्महोलचा आणि पाठीमागचा गळा कट करून दाखवणार आहे. आता इथे माझ्याकडे हे ब्लाऊज आहे मापाचं. आता हे कस्टमरचंच ब्लाऊज आहे 32 इंच छातीच्या मापाचं. सर्वात पहिले आपल्याला पाठीमागच्या भागाची उंची मोजून घ्यायची असते. पुढून कधीच उंची मोजायची नाही, नेहमी पाठीमागून उंची मोजायची. 13 इंच उंची आहे. त्याच्यानंतर इथे लगेच आपल्याला पाठीमागचा हा गळा पण मोजून घ्यायचा. ब्लाऊज असं ठेवायचं म्हणजे आपल्याला दोन्ही पण माप लगेच येऊन जातात. हे बघा, 9 इंच पाठीमागचा गळा आहे. आता पेपरवरती दाखवते. आता इथे पण आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे उंचीमध्ये. तयार उंची आपली 13 इंच आहे, तर आपल्याला 14 इंच घ्यायचं इथे. हे बघा, इथे 14 इंचाला तुमची उंची किती असो, 12 इंच असली तर त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आहे. 14 जर असली तयार तर 15 इंच घ्यायचं आहे. आता पाठीमागचा गळा आहे 9 इंच. आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. गळा रुंदी आपल्याला इथे घ्यायची आहे 1.5 इंच. शोल्डर अजिबात उतरणार नाही, फक्त 1.5 इंच. 32 इंच छातीचं हे माप आहे किंवा हे ब्लाऊज आहे, मापाला आलेलं आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर शोल्डर पट्टी अंदाजी तुम्ही घेऊ शकता 3 इंच. ब्लाऊज असेल तर ब्लाऊजवरून मोजून घ्यायचं आहे. शोल्डर पट्टी इथे 2.5 इंच भरलेली आहे, बघू शकता. आणि हे ब्लाऊज पण मी शिवलेलं आहे, ज्या कस्टमरचं आहे त्यांचं. आत्ता 2.5 इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे, म्हणजे 3 इंचाची शोल्डर पट्टी घ्यायची आहे. 1.5 इंच घेतलं ना, त्याच्या पुढे 3 इंच घ्यायचं आहे. हे तयार आपलं शोल्डर किती झालं, 4.5 इंच. हे बघा, आता 4.5 इंच झाल्यानंतर आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे 5 इंच. तुम्हाला मुंडा पण पुढे मोजून दाखवणार. चला, लाईन मारून घ्यायची आहे. आता हे 5 इंच आपण इथे घेतलं ना, तर तीच आपल्याला लाईन वाकडी तिकडी जाऊ नये म्हणून मी काय केलं, इकडच्या साईडला पण इथे पण 5 इंचाला एक मार्किंग करून घेतली. ज्यावेळेस आपण पट्टी ठेवतो ना, तर वाकडी तिकडी होत नाही. हे बघा, छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, 8 इंच. 32 इंचाचं हे ब्लाऊज आहे, तर छातीचा चौथा भाग येतो 8 इंच. हे बघा, मी तुम्हाला इथे सांगितलं ना, इथे मी मार्किंग केली 5 इंचाला ह्या पद्धतीने. त्याच्यावरच आपल्याला टेप धरायचा. 8 इंचाला मार्किंग करायची. त्याच्या पुढे शिलाईसाठी आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा, आता इथे बघा बरं, पट्टी कशी सरळ आली की नाही, पुढे पण आणि इकडे पण. त्याच्यासाठी अशा मार्किंग करणं खूप गरजेचं आहे. हे बघा इथे, नाही तर मग आपली पट्टी वरती जाणार, थोडी 1.5 इंच खाली जाणार इकडच्या साईडला, म्हणून इकडे पण मी 5 इंचाला मार्किंग केली आणि ही लाईन बघा इथे जोडून घेतलेली आहे. आता हे बघा, इथून आपण मार्जिनपासून मुंड्याची लाईन तिथपर्यंत आपल्याला हे मोजायचं. हे भरलेलं आहे 5 इंच. त्याचं मध्य काढायचं आहे 2.5 इंच. मध्यपासून आपल्याला परत याचं पण निम्म करायचं आहे. 2.5 इंचाचं निम्म किती होतं, 1.25 इंच. इथे 1.25 इंचाला मार्किंग करायची. ही 1.25 इंचाची मार्किंग आपल्याला इथे ह्या लाईनीला जोडायची आहे, बघू शकता. आता आपल्याला मुंड्याचा आकार घ्यायचा आहे. आता पहिली लाईन आहे ना, तिथून पुढे आपल्याला कॉर्नरवरती 1.25 इंच घ्यायचं आहे पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी. आता ही पुढची लाईन आहे ना, तिथून पुढे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे पाठीमागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी. इथून आपल्याला अर्धा इंच खाली उतरायचं आहे. हे बघा, मार्किंग केली आहे. ती मार्किंग आपल्याला इथं जोडायची आहे.
म्हणजे आपल्या काखेमध्ये चुन्या घोळ अजिबात पडत नाही किंवा ब्लाऊज गोळा होत नाही. हे बघा. आता आपल्याला पुढचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता तुम्ही हाताने देऊ शकता, पण तुम्ही नवीन शिकत जर असाल तर तुम्ही अशी ही पट्टी घ्यायची. याला फ्रेंच कर्व म्हणतात. आता तो बघा कसा ठेवायचा आहे. पुढच्या मुंड्याचा आकार पहिल्यांदा आपल्याला द्यायचा आहे. हे बघा, हा जो पॉइंट आहे ना खालचा, तो हे बघा इथपर्यंतच आपल्याला जोडायचा आहे. त्याच्यानंतर बघा फ्रेंच कर्व असा गोल फिरवला आणि हा वरती इथपर्यंत ही लाईन जोडली. बघू शकता, हा झाला आपला पुढच्या मुंड्याचा आकार. आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार घेऊ. हे बघा, तो पण बघा ह्या पद्धतीने इथपर्यंत हे बघा सरकवून घ्यायचा व्यवस्थित. ही लाईन ओढली ना, तिथून हा बिंदू आहे ना तिथे जोडायचा. आता तो बिंदू आपल्याला ह्या पुढच्या लाईनीला जोडायचा आहे. पाठीमागे जी लाईन ओढली तिला नाही. बघू शकता मी फ्रेंच कर्व कसा ठेवलेला आहे. हे बघा, ह्या पहिल्या लाईनीला जोडायचं आहे. बघू शकता तुम्ही व्यवस्थित बघा. समजलं नसेल तर तुम्ही मागे घेऊन बघा व्हिडिओ, तुमच्या लक्षात येईल. आता त्याच्यानंतर आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. आता इथे बघा हुक लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला कमरेचं माप आता मोजून घ्यायचं. तर हे भरलेलं आहे 13.5 इंच. तर याचं पण आपल्याला निम्म करायचं आहे. हे बघा, 13.5चं निम्म तुमच्या लक्षात येत नसेल तर असा टेप 13.5वर फोल्ड करायचा आणि त्याचं निम्म निघतं बरोबर. तर 6.25 इंच भरलेलं आहे. आता इथे बघा खालच्या साईडला आहे ना, आता ही उंचीची मार्किंग केलेली, इथं लाईन ओढायची राहिली. आता पुढे मी ओढून घेते, पण ह्या लाईनीवर आपल्याला 6.25 इंच घ्यायचं. त्याच्या पुढे 1 इंच पाठीमागे आपल्याला टक्स मारायला लागता आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाईचं मार्जिन. आता ही लाईन आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. अजिबात वाकडी तिकडी व्हायला नको, नाही तर मग आपला कपडा कमी जास्त होऊन जातो. आणि नेहमी आपल्याला स्केलचाच वापर करायचा आहे, पट्टीचाच वापर करायचा आहे. हे बघा, ही खालची ना आपली उंचीची लाईन ती पण ओढून घेतली मी. आता तुम्हाला आर्महोल मी चेक करून दाखवते. हे बघा कसा निघतो तो. आता हे ब्लाऊज आर्महोल किती बघते मी पहिले. शोल्डरपासून आपल्याला आर्महोल ह्या पद्धतीने असा मोजायचा असतो. हे बघा, जसा घेतलेला तसाच गोल टेप धरायचा. हे बघा इथे भरलेलं आहे 7.25 इंच. बघू शकता, जवळून दाखवते फिटिंगच्या तिथं. आता इथे पण आपल्याला अर्धा इंच शोल्डरमध्ये जातं, ते सोडून द्यायचं आहे आणि इथे फिटिंग आहे. बघू शकता. आता मोजताना आपल्याला काय करायचं, पाठीमागचाच मुंडा मोजायचा आहे, पण थोडंसं आतून घ्यायचं आहे. हे बघा, कारण का आपण शिलाई तर आपली आतून येते थोडीशी ना, 1/2 इंचापेक्षा थोडंसं जास्त आतून घ्यायचं आहे. टेप या पद्धतीने असा ठेवायचा. बघा मी टेप कसा ठेवलेला आहे. हे बघा, आणि एकदम परफेक्ट असं इथे बघा 7.5 इंच भरलेलं आहे. म्हणजे 1/2 इंच जास्त भरलं तरी चालेल किंवा अर्धा इंच जास्त भरलं तरी चालेल, पण कमी नको पडायला. चला, आता इतकं झालेलं आहे. म्हणजे आपला आर्महोल एकदम बरोबर आणि चेक करूनच बघायचा. चला आता कट करून घेते पेपर. इथे बघा आपण हे गळा रुंदीची मार्किंग केली आहे ना, खालचा वरचा पेपर इथे कट करून घेतला, म्हणजे आपल्या गळ्याची रुंदी एकदम बरोबर येते. खालच्या साईडला पण आहे ना, ही आपण उंचीची लाईन ओढलेली आहे, त्याच्यावर पण कट करून घेते मी पेपर. त्याच्यानंतर आता ही फिटिंगची लाईन आहे मार्जिनची, ती पण आपल्याला कट करायची इथपर्यंत. आता इथून आपल्याला आहे ना बाहेरच्या बाजूने आहे ना जो आपण आकार घेतलेला आहे तो पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे. आणि ही बघा खालची लाईन आहे ना, तिथून आपल्याला असं जोडायचं आहे इथपर्यंत. तुम्ही लक्ष देऊन बघा कुठून कट केलेलं आहे मी. हे बघा
आपल्याला हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार जसा आपण घेतलाय तसाच कट करायचा आहे. हे बघा, जास्त पण नाही घ्यायचा, कमी पण नाही घ्यायचा. कट झालेला आहे बघू शकता. आता त्याच्यानंतर हा वरचा पेपर मी काढून ठेवलेला आहे. हा कटोरी वगैरे आपण नंतर पुढे बघूया. आता इथे बघा, आपण इथे 1.5 इंच घेतलेलं होतं गळा रुंदी. आपल्याला आता हा पाठीमागचा भाग आहे. आपल्याला गळा रुंदीचं म्हणजे उंचीची मार्किंग करायची. आता इथे 9 इंच आहे ना आपला गळा, तर आपल्याला इथे 9.5 इंचाला मार्किंग केली. खालच्या साईडला 3 इंच मी ब्रॉड गळा घेणार आहे. अजिबात गळा उतरणार नाही, कारण का आपण वरच्या साईडला 1.5 इंच घेतलेलं आहे गळा रुंदी. तुम्ही 2च्या पुढे जर गळा रुंदी घेतली तर तुमचं शोल्डर उतरणार म्हणजे उतरणारच. हे बघा, चला इथे खालच्या साईडला 3 इंच घेतलेलं आहे. इथून आपल्याला आतमध्ये 1.5 इंच घ्यायचं. गळ्याचा गोल आकार असा देऊन घ्यायचा आहे. अजिबात शोल्डर उतरत नाही. आपल्याला नॉड पण लावायची गरज पडत नाही. हे बघा, एवढं सुंदर इथे आपली गळ्याची मार्किंग झालेली आहे. आता त्याच्यानंतर खालच्या साईडला आहे ना, आता टक्स किती घ्यायचा लक्षात येत नसेल ना, जितकं आहे ना हा पेपर त्याचं संपूर्ण मोजायचं, त्याचं निम्म करायचं. हे बघा इथे आता इकडनं मोजलं तर हे 4.5 इंचाचा हा आपला आडवा टक्स आलेला आहे. उभा टक्स घ्यायच्या वेळेस आपला गळा जितका आहे उंचीला त्याच्या खालीच आला पाहिजे आपला टक्स. हे बघा, लाईन ओढली मी गळ्याच्या समोर आणि त्या लाईनीच्या खालीच आपल्याला उभा टक्स घ्यायचा असतो, हे पण लक्षात ठेवायचं. आता हे बघा, इथे ना 4.5 इंच ही उंची आहे समजायची, तर मी 4 इंचाचा उंच हा टक्स घेतलेला आहे. हे बघा, सारख्याच लाईन मारून घ्यायच्या. आता आपल्याला इथे बघा खालच्या साईडला आहे ना, ही लाईन मारली ना, लाईनीच्या पुढच्या बाजूला 1/2 इंच घ्यायचं, लाईनीच्या आतल्या बाजूला 1/2 इंच घ्यायचं. म्हणजे आपण 1 इंचाचा टक्स घेतलेला होता ना, तो मार्जिन घेतलं तर ती इथे ॲड होतं ते. हे बघा, बघू शकता इथे आपला हा टक्स तयार होणार आहे आणि गळ्याच्या खालीच थोडासा आहे बघा 1/2 इंच. आता इथे पण आहे ना, ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो ना त्यावेळेस असा कॉर्नर खाली येतो ना बघा, फिटिंगच्या तिथं असं खाली दिसतं ब्लाऊज थोडंसं, तर दिसू नये म्हणून इथे आपल्याला 1/2 इंच वरती जायचं आणि हा पॉईंट इथे जोडायचा आहे बघू शकता. पण आपल्याला आत्ता नाही कट करायचं, हे मी पुढच्या वेळेस तुम्हाला सांगेल केव्हा कट करायचं. मी इथे कट करणार नाही आता. आता पहिले आपण गळ्याची कटिंग करून घेऊया. हे बघा, अजिबात गळा उतरत नाही. ह्या पद्धतीने तुम्ही कट करून बघा ब्लाऊज. पहिल्यांदा तुम्ही ना पेपरवरतीच कटिंग करा. नंतर तुम्ही थोडासा नवीन शिकत असाल ना, तर थोडासा असा नॉर्मल साधा कपडा घ्या, त्याच्यावरती कटिंग करून बघा, तुम्ही शिवून बघा. त्याच्यानंतर चांगल्या कपड्यावर तुम्ही कटिंग करा. हे बघा, इथे पण आपण आहे ना, आता हे टक्सची मार्किंग केलेली ना, तिथे पण आपण अगदी थोडासा दोन्ही बाजूला कट मारून घेऊ, म्हणजे आपलं लक्षात येतं. मग आपल्याला सारखं सारखं लाईन ओढायला लागत नाही. आणि इथला 1/2 इंच आपण पुढच्या वेळेस कट करणार आहोत. बघू शकता इथे बघा, हा पाठीमागचा भाग आपला संपूर्ण तयार झाला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग तुम्हाला दाखवेल. चला, धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.